स्वामी आहे, सगळं ठीक करेल, काही टेन्शन नाही. त्या अँगलमध्ये नाही आला, तू हात लावला होता ना. हो डोकं होतं ना. हो. आता घुमलो थोडंसं आणि थोडेसे कॉन्ट्रॅक्शन येऊन राहिले. होईल ते चांगलाच होईल. आज पूर्ण अख्खा दिवस शूट आहे. तिकडे तारक मंत्र लावलेला आहे. तारक मंत्र ऐकल्याशिवाय आमचा दिवसच जात नाही. आणि थोडंसं अनकम्फर्टेबल वाटून राहिलो. जेवढं मी खुश दिसून राहिलो ना तेवढं अंदरून नाही आहे. मी खुश म्हणजे खुश खूप आहे. मी कारमध्ये होती ना त्यावेळी मला तुझ्याकडे बघून खूप असं माहीत नाही, खूप असं इमोशनल वाटत होतं. माहीत नाही म्हणजे एवढं ते रायनोप्लास्टीच्या वेळेस नाही वाटलं. आज म्हणजे हे वेगळंच वाटून झालं होतं. कळतच नव्हतं की काय वाटतं, पण रड खूप येऊन झालं होतं. वरच आहे तो निळावाला घेऊन द्यायला काय. स्वामी आहे, सगळं ठीक करेल, काही टेन्शन नाही. गाईज थोडंसं इमोशनल होऊन राहिलो आम्ही पण, कारण की सिच्युएशनच अशी आहे. इमोशनल लाईक मला पण अंदरून वाटून राहिलं, पण कसं आहे ना ते एक्सप्रेस नाही करता येऊन राहिलं आहे. म्हणून मी थोडंसं जोक मारून हसायचा प्रयत्न करून राहिलो आहे. तरी आज दिवस चांगला आहे. गणपती बाप्पा आज बसणार आहे आणि आजच आम्ही ॲडमिट झालो. रोड दिसते का आपला मेन? रोड नाही आहे, मागची साईड, बॅक साईड आहे. ते काहीतरी दिलं आहे तुला, इंजेक्शन दिलं ना तुला? ब्लड काढलं थोडं. अच्छा, ब्लड काढलं आहे ना. आणि प्रोस्टाग्लॅंडिनचे जेल असते ते लावलं आहे. ते सर्व एक सॉफ्ट करायचं ते टिश्यूज. सो होप फॉर द बेस्ट गाईज. वेटिंग. अरे नेक्स्ट ब्लॉग तुम्ही बघायलाच लवकर. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. मी लॅपटॉप घेऊन येणार आहे. हॉस्पिटलमध्ये येऊन रेंडर करायची वेळ, हॉस्पिटलमध्ये एडिट करायची वेळ शकते. ठीक आहे, जर सिच्युएशन असेल तर करीन मी, नाही तर नाही. सकाळी सकाळी आंघोळ करता करता लचक गेली. बिछे वगैरे काढायला नाही, ते काढायलाच लावते. तर आता मी हे आणलं आहे, वॉलनी आणलं आहे, ते लावतो आता मी, कारण की पेन होऊन राहिलं भयंकर. गौरव चाललाय घरी, कारण आईला आणायला. काही वाटलं तर फोन कर मला. हो. तर गाईज आता गौरव गेलेला आहे आईला घ्यायला, कारण आईने सगळे कामं वामं करून ठेवले आणि आता फोन केला होता की पाठव म्हणून घ्यायला. तर पाठवलं आहे. डॉक्टर यायचे आहे चेक करायसाठी. बघू आता तुझी तर सध्या तुझी आता लेटलेली आहे आणि या ड्रेसमध्ये मला खूप भयंकर बोर होत आहे, खूप जास्त. माझी नाही असं पेशंटवाली एकदम वेगळीच फिलिंग येऊन राहिली आहे. आणि आता इथे जे बेडशीट टाकली आत्ता क्लीनवालं सगळं टाकलेलं आहे. सगळी रूम क्लीन करून दिलेली आहे, सगळे ऑलमोस्ट बेड क्लीन करून दिलेले आहे. पण तरी पण मी एक घरची बेडशीट टाकणार, कारण मला नाही झोपावं वाटत आहे. यावरच डोकं ठेवायची इच्छा नाही होऊन राहिली होती, कारण हॉस्पिटलचं म्हटलं की यार किती धुतलेलं असेल आणि पॉश असेल तरी डोक्यामध्ये राहतं. आणि एक फोबिया आहे, कारण ते बेडशीट स्वस्त असो महाग असो पण क्लीन पाहिजे, हा एक बिमारी आहे डोक्यामध्ये. तर हॉस्पिटलमध्ये येऊन पण हे थॉट येऊन राहिलं आहे मला. आणि म्हणून मग मी असं स्कार्फ टाकलं इथे, कारण मला इथे पूर्ण फेस ठेवायचा. गौरव गेला घरी. आता गौरवला मला असं वाटतं अर्धा तास लागेल जवळजवळ आईला घेऊन यायला. त्यांनी माझ्या मोबाईलमध्ये कॅमेरा ओपन करून ठेवला आहे घरचा, म्हणजे तू कॅमेरा बघ, मी घरी जातो असं तो बोलला. तर चला मी थोडा रेस्ट करते आणि मग बोलते गाईज. आता जाऊन आलो आम्ही घरून आणि डब्बे वगैरे, बॉटल आणली आहे पाण्याची, फिल्टरचं पाणी आणलं आहे आणि लॅपटॉप आणला आहे. तुम्ही म्हणाल इथं बी कायले एवढी चूल पाहिजे. हो, इथं बी कायले एवढी चूल पाहिजे. पण कसं आहे ना गाईज, जेवढं मला असं वाटते थोडंसं जे काही होईल माझ्याकडून तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करीन. आणि तुम्ही फक्त सपोर्ट करा.
लाईक करा, शेवटपर्यंत ब्लॉग बघा पूर्ण. हा ब्लॉग थोडासा मोठा असेल, सो शेवटपर्यंत बघा. ब्लॉग थोडे मोठे राहील कारण की आम्हाला पूर्ण कॅप्चर करायचं आहे. रद्दी घेऊन आलो 5 रुपयाची आणि टिफिन वगैरे आणलं याच्यासाठी. आणि पपई घेऊन आलो मी, ते त्या दिवशी आणली होती ते. आणि आता ब्लड घेतलेला आहे इथनं सॅम्पल. आणि काय बोलले ते रिपोर्ट नेली कालची. हां हां ती रिपोर्ट नेली आहे का? 2 मुलं. अच्छा ठीक आहे. हो 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 300चा आकडा लॅबवाल्याचाच असतो. टेस्ट होईल का पुन्हा? म्हणजे त्यांनी ब्लड निघालं. अच्छा त्याच्या टेस्ट. आणि मी आता पूर्ण डेटा काढून घेतो. आई आलेला इकडे, आईला घेऊन आलो सोबतच. आणि काही बोलल्या काही आणखी? टेन्शन नको की बेटा. त्यांचा फोन आला होता का? कॉल केले. मला लक्षात आलं की यार तिला जर कन्फर्म करायचं असेल तर हो झाले की नाही. राईट आणि तिला गरज होती म्हणून तिला फोन केला, नाही तर कोणाला गरज असं नाही करणार. तिला सांगितलं मी आज मी टाकलाय, उद्यापर्यंत घेऊन जाते म्हणून. तर ठीक आहे, मला तेच विचारत त्याच्यासाठी मी फोन केला. ठीक आहे काही तुम्ही डेटा काढून तसं काही मुलगा मुलगी झाली तर मग गौरव फोन करायला सांगितलं तुम्हाला नक्की करायला. तुम्हाला नाही करायला तुम्हाला करायला. भूक लागली की तुला? डोसा वगैरे पाहिजे? डोसा वगैरे आणून देऊ? येताना आणलं म्हणून पुन्हा मला ॲसिडिटी जातो. खाल्लं तर ॲसिडिटी जातो. बरं बरं. A few inches later. सो गौरवनी नाश्ता आणला. हा उपमा मस्त लागतो. मी एक बनवून पाहिला होता घरी. उपमा बनत नाही तसा. बनला होता का? सो आईला रेसिपी सांगत होती उपमा कसा बनते हा. आणि गौरव नाश्ता घेऊन आलेला आहे. टिफिन आणलेला आहे घरून. टिफिन तर आणला आहे घरून, पण तरी पण मग नाश्ता घेऊन नाही म्हटलं त्याला. आता थोडं भूक लागली होती. तर गाईज आत्ताच मॅडम येऊन गेल्या होत्या आणि चेक वगैरे केलं. आणि पहिलाच राऊंड होता मॅडमचा आता. आणि बोलल्या की 10:30 वाजता मी येऊन चेक करेन. आणि इकडे हे घुमघाम करून राहिली आहे. आता नॉर्मल आहे, नंतर रडा लागेल मला. आता हे असं वाटत आहे तरी एवढं नॉर्मल नाही, रडशील नाही तू. स्ट्रॉंग आहे, बी स्ट्रॉंग. नाश्ता घेऊन आलो तुम्ही. मान गेली आहे गौरवची. सकाळी आंघोळ करता करता लक्षात गेली. आणि काय म्हणतो त्याला, नाश्ता घेऊन आलो तुम्ही. उपमा मस्त, डोसा वसा खाऊन घे म्हटलं. नंतर मग तुला वेगळंच काही खा लागतं. चल फिर, चलो फिर. पेन चालू झाले आहे थोडे थोडे. मॅडम बोलल्या की 10:30 वाजता येतो चेक करेल. सो लेट सी काय सीन आता तो बघू आपण. तर गाईज आता थोडंसं स्क्वॅटिंग केली. तर माहीत नाही आता ते कधी ओपन होईल माहीत नाही. काय तर करून झुला हलून राहिला आहे, पण झुला कोणीच नाही. झुला तिकडे हलून इलेच बसवणार आहे. मी घुमी चालू आहे इकडं. म्हटलं घुम थोडीशी, लेबर तरी आले पाहिजे. तर चला मॅडम येईल तुम्हाला दाखवतोच. म्हणजे आणि गेली आता मॅडम चेकअप करायसाठी बोलवलं आहे त्यांनी. जाऊ मी तुम्हाला. One eternity later. नंतर फिक्स व्हायचं आहे म्हणे. दाखवलं त्यांनी, हात लावून चेक केलं, मलाही दाखवलं, सगळं सांगितलं समजून की असं असं असते की फिक्स अजून पण तर बोनमध्ये गेलं नाही आहे, ते वरतीच आहे.
घेण्याचा लागत. ते आता 3-4 घंटे आणखी चेक करेल. जोपर्यंत पेल्विसमध्ये यार अजूनपर्यंत कसं काय नाही आलं मला हे नाही समजत आहे. 9वा महिना लागून पेल्विसमध्ये नाही आला म्हणजे खूप झालं इथं. मी हात लावून दाखवलं, सगळे हे दाखवले. नाही डोकं नाही आलं ना. डोकं नाही आलं तर कसं नॉर्मल होईल. थोडंसं आहे म्हणते पण थोडंसं वरती आहे. जोपर्यंत फिक्स नाही होत पेल्विस बोनमध्ये या हां तोपर्यंत मॅडम म्हणे मैं कुछ नहीं कर पाऊंगी म्हणे. एवढं वेट असून बाळाचं अजूनपर्यंत फसलं नाही म्हणजे. त्या अँगलमध्ये नाही आलाय. तू हात लावला होता ना. हो डोकं होतं ना. हो मुझे म्हणे यहाँ पे चाहिए त्या म्हणे. जागेवर मॅडमला पाहिजे डोकं. हां. कारण त्याचं कारण काय आहे ना, ती एक जागा जी असते ना तिथून निघू शकते. हां, तर ती एक मॅडमनी position समजून पाहिजे. सांगितलं ते. हो ती पोझिशन पाहिजे मग मॅडम. काय म्हणे मॅडम आता. मॅडम आता म्हणजे जा आणि थोडं लेट म्हणतो पण लेट. हां राहू दे. आत्ता जर मॅडमनी बोलावलं होतं आता त्यांनी सांगितलं की मला पण बोलवलं होतं आतमध्ये. त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत तर काही हेड आलं नाही आहे म्हणते. जी पोझिशन त्यांना पाहिजे आहे तर तिथे काही हेड आलं नाही अजूनपर्यंत. तर त्यांनी सगळं ते मला दाखवलं कुठे आहे हेड म्हणून. थोडंसं वरती आहे. जब तक कि वो नीचे नहीं आ जाता तब तक मैं कुछ नहीं कर पाऊंगी म्हणे. आणि 3 तास दिले आहे पुन्हा. सो हां आणि मेडिसिन्स पण इंड्यूस केली आहे तिथे की जेणेकरून लेबर यायला पाहिजे. सो लेट सी काय होतं 3 तासात. तर त्याने मॅडमने सगळं समजून सांगितलं की जब तक कि वो नहीं आता है नीचे तो अब देखे मैंने धीरे धीरे आएंगे कॉन्ट्रॅक्शन. आणि कॉन्ट्रॅक्शन पण येत आहे तिला. सो बघू आता 3 तास वेळ दिला आहे. 3 तासानंतर मॅडम तर असा सीन झाला आहे. तर आता बघू मॅडम काय बोलतात ते. आणि होप सो झालं पाहिजे. नॉर्मलीच झालं पाहिजे. मॅडम तर नॉर्मलसाठीच ट्राय करत आहे. तर बघू आता काय म्हणतात तर पुढे. आता 3 तासानंतर आता थोडेफार कॉन्ट्रॅक्शन येऊन राहिले. मॅडमनी इंड्यूस जे केलं होतं त्याच्यामुळे. आणि आता बघू कधीपर्यंत होते. मॅडमनी तर सांगितलं मला समजून सांगितलं सगळं. अंदर बोलवलं होतं लेबर रूममध्ये आणि तिथे सगळं मला चेक करून दाखवलं की हेड कुठे आला आहे म्हणून. तर बघू आता काय म्हणतात मॅडम. तर लेट सी. आणि एकदा 3 तासानंतर पुन्हा चेक करेल मॅडम की आला आहे की नाही. हेड डाऊन पूर्ण फिक्स झाला आहे की नाही. त्याच्यानंतरच डिसाईड करावं लागेल की व्हॉट टू डू नेक्स्ट. सो चला आता थोडा वेळ मी काढून घेतो ब्लॉग. नंतर बोलू. 1 eternity later. येऊ दे. खा तू खा. फागलाय का.
आता घुमलो थोडंसं आणि थोडेसे कॉन्ट्रॅक्शन येऊन राहिले. होप सो की आले पाहिजे जास्ती. आणि तिकडे आपल्या गणपतीचं चालू आहे, तिकडे आवाज गणपती आणणं चालू झालं असेल. वाजले आता 3 वाजले आहेत. अभि नाही 12 वाजले फक्त. सॉरी 12 वाजले, 3 नाही वाजले. दे बंद करून. कॉन्ट्रॅक्शन येऊन राहिले आहे थोडे थोडे. गणपती येऊन झाला काहीच तिकडून, पण नेट आहे म्हणून काही दिसत नाही आहे तुम्हाला. आज किती शुभ दिवस आहे. चांगलंच होईल. पूर्ण दिवस शुभ आहे. आणि पेन होऊन झाले ना आता. कॉन्ट्रॅक्शन होऊन झाले. आता सध्या काहीच नाही कॉफी नाही, पाणी नाही, काही नाही. कॉन्ट्रॅक्शन झाले का मग? नाही त्रास काही नाही. हो थोडंसं पेन. एक तर दुखणं आलं, इकडे कळपट, ते बाळाचं प्रेशर इकडे पूर्ण याच्यावर आलं काही नाही. आणि इकडून म्हणजे मला नाही हळूहळू फिर. आता ते तुला पेल्विस दुखून राहिलं का कॉन्ट्रॅक्शन होते? अच्छा अच्छा. दोन्ही साईड म्हणजे पलटून होते. डोकं वरतीच आहे मॅडम.